तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिमिती वस्तू व घडणी या घटकाची माहिती पाहणार. म्हणजे या घटकामध्ये आपल्याला त्रिमितीय वस्तू आणि घडणी म्हणजे काय या घटकाविषयी माहिती भेटणार आहे. त्यासोबतच त्रिमितीय वस्तू आपण जर बघितली तर ती वेगवेगळ्या बाजूने कशी दिसते याविषयी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर आपण पाठाकडे येऊया. एक आहे द्विमितीय वस्तू. ज्या वस्तूंना लांबी रुंदी असते पण जाडी नसते किंवा नगण्य असते अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू असे म्हणतात. म्हणजे ज्याला लांबी आहे, रुंदी आहे, परंतु त्याची जी जाडी आहे ती खूप कमी किंवा नगण्य असते अशा वस्तूंना आपण द्विमितीय वस्तू म्हणतो. दुसरा आहे त्रिमितीय वस्तू. ज्या वस्तूंना लांबी, रुंदी व जाडी देखील असते त्या वस्तूंना आपण त्रिमितीय वस्तू असे म्हणतो. उदाहरणामध्ये पुस्तक, पाण्याची बॉटल, कपाट, चेंडू या त्रिमितीय वस्तू आहेत आणि या वस्तू वेगवेगळ्या बाजूने बघितल्यानंतर त्या आपल्याला वेगवेगळ्या दिसतात. आता घडणी म्हणजे काय की जो द्विमितीय आकार त्यावरील घड्यावर दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो त्या द्विमितीय आकारास घडण असे म्हणतात. म्हणजे एकासारखे एक वस्तू आपण एकावर ठेवल्या आणि त्या वेगवेगळ्या बाजूने आपण पाहिल्या तर वेगवेगळ्या दिसतात आणि त्यालाच आपण घडणी म्हणतो. म्हणजे एकमेकावर द्विमितीय आकाराच्या छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या आणि त्याला त्रिमितीय आकार प्राप्त झाला तर त्याला घडणी असे म्हणतात. आणि एखादा त्रिमितीय आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजे घडण होय. म्हणजे एखादी त्रिमितीय आकृती 3D जे म्हणतो आपण त्याला तीच जे रेखाटन असतं तर ते रेखाटन म्हणजे त्याचं घडण होय. म्हणजे एकावर एक त्या द्विमितीय दिसणाऱ्या वस्तूप्रमाणे रेखाटन करायचं आणि ती वस्तू त्रिमितीय असते. तर या घटकावर आधारित काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. पहिला आहे दिलेल्या घटनेपासून घन तयार केला असता कोणती संख्या निश्चितपणे 2च्या शेजारी येणार नाही. पर्याय 1 3, पर्याय 2 6, पर्याय 3 4, पर्याय 4 5. इथे दिलेले आहेत 1 2 6 5, 2च्या वरी 3 आहेत आणि 5च्या खाली 4. जेव्हा अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येतात तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने जर आपण आधी समजण्यासाठी जर कागद असा तयार केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने हेच जे आहे ते समजतं. आणि आपल्याला या ठिकाणी विचारले 2च्या शेजारी कोणती संख्या येणार नाही निश्चितपणे. आता बघा हा जो पहिला 1 आहे तो असा दुमडतो. हा जो 6 आहे 6 आणि 2 अशा पद्धतीने दुमडतात आणि जे 5 आहे ते पाठीमागून येतात. म्हणजे अशा पद्धतीचा आकार हा तयार होतो. आणि जे 4 आहेत ते 4 खाली येतात आणि 3 वर जातात. मग त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की 2 हा जो अंक आहे या 2च्या शेजारी निश्चितपणे कोणता अंक येणार नाही. 2 आहे, 2च्या वरी 3 आहे, 2च्या खाली म्हणजे 2च्या वरी 3 आहे, 4 हे खाली येतात. 1 आणि 6 हे 1 आणि 6 हे बाजूला येतात. तर 2च्या विरुद्धार्थी जो आहे तो 5 येतो म्हणजे तो संलग्न येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर संकल्पना समजून घेण्यासाठी केलं तर अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला हा घटक समजतो. त्याच पद्धतीनं दुसरी रचना वरून कशी दिसेल म्हणजे एखादी 3D आकृती आपण काढलेली आहे. ही आकृती जर आपण डायरेक्ट वरून बघितली तर कशी दिसेल. 1 2 3 4 पर्यायामध्ये आहे. आपण जर ती वरून आपल्याला एखादी 3D जी आकृती आहे तर ती जी आकृती आहे तर त्या आकृती मध्ये दिसणारे जे आपल्याला आकृती दिसत आहे ती आकृती आपण वरून पाहिल्यानंतर कशी दिसेल तर ती आकृती ही वरून पाहिल्यानंतर 1 नंबर सारखी, 2 नंबर सारखी सुद्धा नाही, 3 नंबर सारखी सुद्धा नाही, तर वरून पाहिल्यानंतर 2 ती प्रमाणे ती दिसेल. म्हणजे वरून आपल्याला पाहिल्यानंतर ही आकृती
पर्याय क्रमांक 4 प्रमाणे दिसेल. तिसरा आहे खालील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. कोणता अंक किंवा कोणती संख्या येणार नाही असं विचारलं. आता इथं 1 6 5 3 4 2 पर्याय 1 4 2 1 तिसरा आहे 2 आणि चौथा आहे 3. मगाशी आपण ज्या पद्धतीने केलं हा घटक समजण्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला एक कागद आपण तयार केला. तर आपल्याला लगेच समजेल की आपल्याला विचारलं की 5 हा अंक असलेल्या लगतच्या पृष्ठावर कोणता येणार नाही. आता 5 हा अंक इथं आहे. आपल्याला 5 हा अंक आता आपण जर असं त्याला दुमडलं त्या ठिकाणी तर 5 हा अंक आपण असा दुमडला आणि वरून आपण पाहिलं तर 5च्या शेजारी 4 6 2 आणि 3 हे अशा पद्धतीने 5 हा अंक असा जाईल आणि त्याच्या शेजारी हा जो आहे अशा पद्धतीने 5च्या इकडून 3 4 6 2 म्हणजेच 5च्या हा जो अंक आहे तो लगत राहणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे म्हणजेच आजच्या या पाठामध्ये आपण पाहिलं की आकृती तयार होत असताना जर आपण त्या आकृतीची संरचना जर समजून घेतली, कोणता पृष्ठ मागे जाईल, कोणता पृष्ठ खाली येईल आणि कोणता पृष्ठ त्याच्या शेजारी येईल, तर त्रिमितीय वस्तू व घडणी हा जो घटक आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. धन्यवाद.